नमस्कार, मी सुजाता. साई केक्स या चॅनलवरती आपणा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अगदी नवीन असे फ्लावर पाहणार आहोत. ही फुले कदाचित तुम्ही यूट्यूबवर पहिल्यांदाच पाहत असाल. पहा, मी येथे नूर 36 हे नोझल पायपिंग बॅगमध्ये टाकून पर्पल कलरची क्रीम तयार करून घेतलेली आहे. पहा, नोझलची जी छोटी साईज आहे ती वरच्या साईडला धरून पहा, अशा पद्धतीने मी पाकळ्यांचा आकार काढून घेतलेला आहे. पहा, या फुलाचा आकार किती सुंदर झालेला आहे. आता हे फूल कैचीच्या मदतीने आपण केकवरती ठेवून घ्यायचे. फूल अगदी हळुवारपणे उचलायचं आहे. पहा, अगदी याच पद्धतीने पुन्हा आपण काही फुले तयार करून केकवरती ठेवून घेणार आहोत. पहा, फुलांच्या ज्या पाकळ्या आहेत त्या काढण्याची कशी पद्धत आहे. हे फुले तयार करताना क्रीम नेहमी थोडीशी सॉफ्टच हवी. पहा, हे दुसरेही फूल आपले रेडी आहे. ते देखील मी बेसवरती ठेवून घेते. आणि त्यात जे आपण येलो आणि पर्पल कलरचं जे कॉम्बिनेशन केलेलं आहे, कलर कॉम्बिनेशन, ते देखील खूप सुंदर दिसते. पहा, अशा रीतीने मी सर्व फ्लावर तयार करून केकवरती अरेंज केलेले आहेत. त्यानंतर इथे ही फुले आणखी सुंदर दिसण्यासाठी एका पायपिंग बॅगमध्ये व्हाईट रंगाची क्रीम घेऊन पहा, अशा पद्धतीने फक्त फुलांच्या मधोमध एक एक असा डॉट ठेवून दिलेला आहे. आणि हा डॉट ठेवताना देखील ही व्हाईट रंगाची क्रीम देखील सॉफ्टच करायची आहे आपल्याला. त्याने काय होईल की जो डॉट आहे तो खूप असा सॉफ्ट येईल आणि हे फुलंही छान दिसेल. पहा, अशा पद्धतीने. त्यानंतर अगदी थोडंसं तुम्हाला हवे असेल तसं तुम्ही डेकोरेशन त्यानंतर तुम्ही करू शकता. अशा पद्धतीने थोडंसं मी इथे डेकोरेशन केलेलं आहे. पहा, त्यानंतर त्या व्हाईट रंगामध्ये पर्पल कलरचे डॉट दिलेत आणि त्याच पायपिंग बॅगने खाली देखील बॉर्डर करून घेतली आहे. ही बॉर्डर आणखी सुंदर दिसण्यासाठी येथे छोट्या पॅनेट नाईफच्या मदतीने अशा पद्धतीने बॉर्डर करून घेतली आहे. माझ्या साई केक्स या चॅनलवरती तुम्हाला असेच नवनवीन युनिक असे केक डिझाईन पाहायला मिळतील. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच एक लाईक जरूर करा. आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. म्हणजे माझ्या चॅनलवरती जे नवीन नवीन व्हिडिओ येतील ते तुम्हाला पाहायला मिळतील. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसह, तसेच नवीन अशा डेकोरेशनसह साई केक्स या चॅनलवरती. तोपर्यंत आपणा सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद.